बातमी पालघरातून पालघरच्या सातपाटी समुद्रानं रौद्र रूप धारण केलंय। समुद्रातील भरतीचं पाणी सातपाटी गावात आलेलं आहे। घरांसह घरातील साहित्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय। पालघरच्या सातपाटी समुद्र किनाऱ्यावर समुद्राचं रौद्र रूप पाहायला मिळालंय। समुद्रातील भरतीचं पाणी थेट सातपाटी गावात शिरलंय। उंच उंच उसळणाऱ्या लाटा ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाल्यात। अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं घरांसह घरातील साहित्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय। मागील अनेक वर्षांपासून सातपाटी येथे धूप प्रतिबंधक बंधाऱ्याची असलेल्या मागणीकडे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे। तर सध्या पाहतोय आपण राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे। त्यामुळे पालघरमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस बरसलाय। त्याचबरोबर लाटा उसळलेल्या पाहायला मिळालेल्या आहेत। पालघरच्या सातपाटी समुद्राचं हे दृश्य आहे, ज्या समुद्रानं रौद्र रूप धारण केलंय। समुद्रातील भरतीचं पाणी सातपाटी गावात शिरलंय। घरांसह घरातील साहित्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय। पालघरच्या सातपाटी समुद्र किनाऱ्यावर समुद्राचं हे रौद्र रूप। आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विनायक पवार। विनायक, पालघरच्या सातपाटी समुद्राचं हे दृश्य आहे, जिथं समुद्रानं रौद्र रूप धारण केलंय। समुद्रातील भरतीचं जे पाणी होतं ते सातपाटी गावात शिरलेलं पाहायला मिळालेलं आहे। या संदर्भातला अधिकचा तपशील। हो प्रज्ञा, नक्कीच गेल्या 2 दिवसापासून समुद्राच्या ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात उसळत आहेत। परवा दिवशी प्रशासनाने हायटाईडचा जो आहे तो इशारा दिला होता। त्या अनुषंगाने काल स्थानिकांनाही समुद्र किनाऱ्यापासून त्यांच्या समुद्र किनाऱ्याच्या अंतरापासून लांब करण्यात आलं होतं। त्यामुळे त्या ठिकाणी कोणतीही जीवितहानी आहे ती जीवितहानी झालेली नाही, प्रशासनाकडून काल सांगण्यात आलेलं आहे। जी जी, धन्यवाद विनायक, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।